मित्रांनो, पगार झाल्यावर किंवा पैसा आल्यावर जर काही चुकीच्या सवयी तुमच्यात असतील किंवा काही चुका तुमच्याकडून होत असतील तर घरात पैसा कधीच टिकणार नाही, माता लक्ष्मी निघून जाईल. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रोलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, पगार झाल्यावर पैसा आल्यावर या सवयी तुम्हाला असतील तर घरात पैसा कधीच तुमच्या टिकणार नाही. आता आपल्या भरपूर लोकांचं पगार येतो किंवा भरपूर लोकांचा व्यवसाय असतो आणि घर खर्चासाठी किंवा महिनाभर घरात पैसा लागणार असतो. त्यामुळे आपण एक रक्कम काहीतरी आपल्या घरात येतेच, पगाराच्या स्वरूपात असेल किंवा नोकरी व्यवसायातून जेही तुम्हाला मिळत असतील ते. 1 तारीख, 2 तारीख, 3 तारीख, 5 तारीख, 10 तारखेच्या आत भरपूर लोकांचे पगार होतातच. तर पगार आल्यावर भरपूर लोकांच्या काही चुकीच्या सवयी असतात. त्याला वाईट सवयी सांगता येणार नाही, पण चुकीच्या सवयी असतात, चुका त्यांच्याकडून होत असतात. त्याच चुका आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. पहिली सगळ्यात मोठी चूक म्हणजे ज्या दिवशी पैसा आला त्याच दिवशी तो खर्च करणे. ही सगळ्यात मोठी चूक आहे. पैसा आल्यावर खर्च कुठे करतो तर कोणाचे देणं घेणं असेल ते देत बसतो, त्याच दिवशी देतो. किंवा पैसा आला तर रात्री सगळ्यांना बाहेर जेवायला घेऊन जातो, काहीतरी खाऊ पिऊ घालायला किंवा शॉपिंग करायला घेऊन जातात. ही सगळ्यात मोठी चूक असते. करायला काही प्रॉब्लेम नाही, पण त्या दिवशी नका. ज्या दिवशी तुमच्या हातात पैसा येतोय असं समजा त्या दिवशी तुमच्या हातात लक्ष्मी आली आहे आणि ती लक्ष्मी त्याच दिवशी तुम्ही हातातून बाहेर काढतायत, तुमच्या घरातून बाहेर काढतायत, हे अर्थातच चुकीचं आहे. म्हणून एक नियम लक्षात ठेवा, जेव्हाही तुमच्या हातात पैसा येतो तेव्हा तो पैसा सगळ्यात आधी आणून आपल्या देवघरात ठेवायचा. त्यावर हळदी कुंकू अक्षत टाकून नमस्कार करायचा, प्रार्थना करायची, बरकत राहू दे, समृद्धी राहू दे, सुखी राहू दे अशी लक्ष्मीमातेला प्रार्थना करायची आणि तो पैसा तिथे देवघरात 1 रात्र तरी ठेवायचा. 1 रात्र तरी तो पैसा तिथे ठेवायचा आहे. आणि त्यासोबतच त्यातला 10 रुपये किंवा 100 रुपये तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या पगारानुसार, तुम्हाला तुमच्या शक्तीनुसार 5-10 रुपये काढून तिजोरीत कुठेतरी लपवून तुम्ही ठेवायचे आहे दर महिन्याला. म्हणजे तुमच्या सगळा हातातला पैसा संपला तरी तो तिजोरीतला पैसा बरकत म्हणून राहतो. त्याला कधीच खर्च करायचा नाही, कधीच नाही. कितीही गरज असली तरी ते 10 असतील, 20 असतील, 100 रुपये असतील, पण ते चुकून सुद्धा खर्च करायचे नाही. ते लपवून तिजोरीत ठेवून द्यायचे दर महिन्याला. हे एक काम तुम्हाला करायचं म्हणजे करायचं आहे. आणि पैसा खर्च करायचा असेल, शॉपिंगला जायचं असेल, जेवणाला बाहेर जायचं असेल, कोणाचे देणं घेणं असेल तर ते दुसऱ्या दिवसापासून करायचं. कितीही महत्त्वाचं असेल तरी ते पहिल्या दिवशी, ज्या दिवशी पैसे येतात त्या दिवशी करायचं नाही. खर्च दुसऱ्या दिवशीच करायचं. आणि जमलं तर काहीतरी 10-20 रुपये कोणाला दान सुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी देऊ शकता. कारण असं मानलं जातं की 10 रुपये जरी दान दिले तरी 100 पट त्याचे परत आपल्याला मिळतं. तर तुम्ही मंदिरात जाऊन दान करा किंवा कोणत्या गरीब व्यक्तीला 10-20 रुपये, 100 रुपये तुमच्या पगारानुसार, ऐपतीनुसार, शक्तीनुसार तुम्ही ते दान करायचे आहे. तर या गोष्टींची काळजी घ्या. मग बघा, पैसा येईल आणि खर्च सुद्धा कमी होईल. बरकत शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत राहील. फक्त ह्या गोष्टींची काळजी घ्या. आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.